नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर घर कितीही सुंदर असलं, कितीही मोठं असलं तरीसुद्धा बघा, घराची जी प्रसन्नता आहे तर ती त्याच्या साफसफाईमध्ये असते. घर जितकं स्वच्छ असेल, जितकं नीटनेटकं असेल, घर ना तितकं सुंदर दिसतं आणि घरातलं वातावरणसुद्धा तितकं छान असतं आणि आपलं मनसुद्धा तितकंच प्रसन्न राहतं. तर त्यामुळे बघा, घरातली जी आपली साफसफाई आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि सकाळच्या वेळेला जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो तर ते कशा पद्धतीने स्वच्छ करतो किंवा सकाळचा थोडासा वेळ, 1-1.5 तासाचा वेळ आपल्याला घर स्वच्छ करायला लागतो. पण त्या 1-1.5 तासाची जी मेहनत आहे तर त्याचा रिझल्ट आपल्याला पूर्ण दिवसभर बघायला मिळतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये माझं सकाळचं संपूर्ण घर मी कशा प्रकारे स्वच्छ करते तर हेच तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. तर सुरुवात केलेली आहे किचनच्या साफसफाईपासून. किचनचं काही जास्त दाखवणार नाही, कारण बऱ्याच वेळा मी सकाळच्या स्वयंपाकानंतर किचन म्हणजे कशा प्रकारे स्वच्छ करते तर ते मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे. तर त्याची जी लिंक आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार, तर ते तुम्ही तिथून बघू शकता. तर शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर बघा, स्वयंपाक आटोपला की सिंकमधले सगळे जे भांडे वगैरे आहेत तर ते मी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर सिंक वगैरे स्वच्छ झाला की किचनची डस्टिंग असते आणि सोबतच जो गॅस ओठा वगैरे आहे तर तो सगळा स्वच्छ करणं, म्हणजे इतकं सकाळचं मॉर्निंगचं जे किचन क्लिनिंगचं रुटीन आहे माझं तर ते असतं. आणि त्यानंतर मग सगळं जे घर आहे तर ती स्वच्छ करण्याची वेळ असते. म्हणजे सकाळची जी आहे तर ती एकदा झाडू लागलेली असते, सकाळी एकदा घर जे आहे तर ते झाडलेलं असतं. पण जी मेन साफसफाई आहे तर ती स्वयंपाकाच्या नंतरच सुरुवात होते त्या गोष्टीला. कारण बघा, सगळ्यांचे टिफिन्स असतात, बाहेर जाणारे असतात, शाळेला जाणारे असतात, तर त्यासाठी म्हणून स्वयंपाक आधी बनवून घ्यावा लागतो. तर म्हणून मग सकाळची एक वरचेवर हलकीशी झाडू मी लावून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे आटोपला की त्यानंतर मग जी साफसफाई आहे तर ती माझी चालू असते. तर किचन स्वच्छ झालं की त्यानंतर ना आधी ही जी बाल्कनी आहे तर इथली ही जी जागा आहे तर तीसुद्धा पुसून घेते. कारण घर म्हणजे नुसतं आतमधलाच परिसर नाही, तर आपलं जे अंगण असतं, आपल्या इथे ज्या बाल्कन्या असतात तर त्यासुद्धा स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण हा सुद्धा घराचाच पार्ट आहे आणि इथेसुद्धा आपला वावर चालू असतो, दिवसभर येणं जाणं असतं. तर त्यामुळे माझ्या मते तरी ना, ज्या बाल्कन्या वगैरे आहेत तर त्यासुद्धा स्वच्छ असतील ना तर घर इतकं छान नीटनेटकं आणि प्रसन्न दिसतं. आणि बघू शकत असाल, बाल्कनी स्वच्छ झाल्याच्या नंतर ना खरंच बाल्कनी खूप सुंदर दिसते आणि माझा तर दिवसातला कितीतरी वेळ ना इथे बाल्कनीमध्ये जातो. तर म्हणून मग रोज दिवसातून एकदा मी माझी बाल्कनीसुद्धा स्वच्छ करून घेते. बाल्कनी हातानेच पुसून घेते, कारण मोपिंग बास्केटने ना व्यवस्थित तितकं काही तिथे पुसायला जमत नाही. आणि वरची जी रेलिंग आहे तिथे जो मी काळा कट्टा लावून घेतलेला आहे तर ते सुद्धा स्वच्छ करायचं असतं. कारण तिथे झाडं वगैरे ठेवलेले असतात तर पाणी टाकताना नाहीही म्हटलं तरी झाडांची जी माती आहे तर ती तिथे सांडते. त्यामुळे तर बाल्कनी सगळी आटोपली की त्यानंतर मग आधी ना जो हॉल आहे तर तो नीटनेटका करून घेते. आणि बघा, सकाळी झाडत काढणे, फरशी पुसणे हे आपलं रोजचं नित्यनियमाचंच काम असतं आणि प्रत्येकच लेडीज हे काम करतात. पण त्यासोबत बघा, जेही आपले सोफे वगैरे असतात किंवा जेही टेबल क्लॉथ वगैरे असतात तर त्या सगळ्या गोष्टी झटकून घेणे खूप महत्त्वाचं असतं. कारण मुलं दिवसभर तिथे खेळतात किंवा आपण बसलेलो असतो आणि नाहीही म्हटलं तरी बघा, आपले विचार म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काही आळस असतो, जी काही निगेटिव्हिटी असते तर त्या सगळ्या गोष्टींचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या घरावर सुद्धा होत असतो. प्रत्येकच वेळेला आपलं शरीर म्हणजे प्रत्येकच वेळेस आपलं जे शरीर आहे तर ते अगदी असं फुर्ती असेलच त्यामध्ये असं नाही बघा, कधी आळससुद्धा असतो आणि कधी थकवा असतो. तर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरातल्या सामानांवर सुद्धा होत असतो, वस्तूंवर सुद्धा होत असतो. तर त्यामुळे जेही सोफ्यांचे कवर आहेत, बेडशीट आहेत तर एकतर हायजिनिकलीसुद्धा आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा या ज्या गोष्टी आहेत तर त्या रोज व्यवस्थित झटकून घ्यायच्या, म्हणजे त्यातली जी काही धूळ वगैरे आहे ती सगळी निघून जाते.
आणि सोबतच जी काही निगेटिव्हिटी असते तर तीसुद्धा निघून जाते. तर त्यामुळे सकाळची जेव्हा आपण साफसफाई करतो तर त्यावेळेला ज्याही बेडशीटा आहेत, सोफे आहेत, ते सगळे झटकून घ्यायचे. इथे बघा माझ्या सोफ्यावरनं खूप सारा पसारा तुम्हाला दिसत असेल. तर त्याचं कारण असं की बघा, शाळकरी मुलं जेव्हा घरी असतात तर त्यावेळेला त्यांचे बघा काही पुस्तक असतील किंवा त्यांच्या बॅग्स असतील, त्यांचं सामान असेल तर ते इकडे तिकडे पसरलेलं असतं. मुलं ना तसे बऱ्यापैकी म्हणजे आपलं जे सामान आहे तर ते आवर-सावर करून ठेवतात. किट्टूला पाहिजे तेवढी सवय नाही आहे, पण सानू सगळं व्यवस्थित ठेवते. आणि किट्टूच्या बाबतीतही म्हणायचं झालं तर तिच्याकडे सुद्धा ना तितका वेळ नसतो, कारण 6:30ला ती शाळेतून येते, 6:45ला पुन्हा तिच्या डान्स क्लासला जाते. डान्स क्लासची बॅग असते, शाळेची बॅग असते, काही आणखी सामान असतं, तर ते असं सगळं इकडे तिकडे पसरलेलं असतं. सायंकाळी 8ला ती तिथून येते आणि त्यानंतर मग तिचा अभ्यास वगैरे चालतो. जेवणं खाणं झालं की झोपणं होते. तर त्यामुळे तिचा जो पसाऱ्याचा व्याप आहे ना तर तो थोडासा जास्त असतो. तर हॉल जो आहे तर तो सगळा मी आधी जमवून घेतला, कारण बघा आपल्या घराचा जो मुख्य परिसर आहे, जो मुख्य एरिया आहे तो म्हणजे आपला हॉलच असतो. तर त्यामुळे आधी ना हॉल वगैरे सगळं असं व्यवस्थित जमवून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे जेही बेडरूम वगैरे आहेत तर ते सगळे स्वच्छ करून घेते. जसं की मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते, रोज सकाळी झाडत काढायच्या आधी बेडशीटा आधी झटकून घ्यायच्या. कारण बघा आपण जेव्हा झाडत काढतो आणि त्यानंतर फरशी पुसतो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपण बेडशीटा वगैरे झटकतो तर त्यावरचा बघा बारीक बारीक लहान सहान जो काही केर कचरा आहे तर तो सगळा ना खाली सांडतो आणि पुन्हा मग घरामध्ये धूळ होते आणि पुन्हा ती धूळ पायाला अशी ना चरपर चरपर लागते. त्यापेक्षा मग झाडत काढायच्या आधीच बेड वगैरे झटकून घेते मी आणि त्यानंतर मग झाडत काढणे अशा ज्या गोष्टी आहेत किंवा फरशी पुसणे या ज्या गोष्टी आहेत तर त्या माझ्या चालत असतात. त्यानंतर मुलांच्या वगैरे तयाऱ्या झालेल्या असतात. ड्रेसिंगचा जो एरिया आहे तर तो सगळा असा इकडे त्याचं जे सामान आहे तर ते सगळं असं इकडे तिकडे अस्तव्यस्त पसरलेलं असतं. रोजची बघा जर आपण 10 मिनटं 15 मिनटं स्वतःला ना एक सवय लावली की रोज 10 मिनटं 15 मिनटं जर घरातलं अस्तव्यस्त पडलेलं जे सामान आहे तर ते आपण त्यांच्या जागी ठेवलं किंवा मग एक एक रूम जो आहे म्हणजे एक एक जी खोली आहे ना तर ती एक एक खोली एक एक दिवशी अशी आवरायला घ्यायची किंवा डस्टिंग करायला घ्यायची. कारण बघा प्रत्येकाकडेच इतका वेळ नसतो, कारण प्रत्येकच म्हणजे प्रत्येकच लेडीज जी आहे तर ती घरकाम करणारी असेलच असं नाही. कोणाचं बघा ऑफिस गोईंग असतात, कोणाचं आणखी दुसरं असं काही काम असतं. तर त्यामुळे रोजच्या रोज सगळं जे घर आहे तर ते डस्टिंग करणं किंवा सगळ्या घराची डीप क्लिनिंग करणं पॉसिबल होत नाही. पण तरीसुद्धा रोज आपण जर फक्त 10 मिनटं किंवा 15 मिनटं जर घराला दिले किंवा रोजची एक एक खोली जरी आपण व्यवस्थित आवरली ना तरीहीसुद्धा आपलं घर नीटनेटकं राहतं. कधी बेडरूम करून घ्यायचा स्वच्छ, कधी तुमचं किचन असतं किंवा कधी हॉल असतो. तर अशा एक एक खोल्या जरी आपण घेतल्या ना तरी आपलं जे घर आहे तर ते छान स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं. आणि घर बघा जितकं स्वच्छ असेल ना तर घरातल्या वाईब्ससुद्धा तितक्याच पॉझिटिव्ह असतात आणि आपल्यालासुद्धा इतकं छान वाटतं. खरं सांगते तुम्हाला की ज्या दिवशी बघा सगळं घर असं व्यवस्थित स्वच्छ होतं ना तर त्या दिवशी मनसुद्धा दिवसभर प्रसन्न राहतं आणि घरातल्या ज्या वाईब्स आहेत तर त्यासुद्धा अगदी अशांना पॉझिटिव्ह येतात. आणि एक बघा म्हण आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. अर्थातच स्वच्छ घरामध्येच लक्ष्मीचा वास असतो. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला जे घर आहे तर ते स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचं असते. तर सगळं झाडत वगैरे काढून झालं की त्यानंतर मग जेही डस्टिंग वगैरे असतं तर ते मी करून घेते. माझं बोलणं तुम्हाला थोडंसं फास्ट वाटत असेल पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर बघा जी ही डस्टिंग वगैरे असते ना सध्याच्या याच्यामध्ये ना मी अगदी अशी ड्राय डस्टिंगच करते. कारण आता वातावरण जे आहे तर ते पावसाळी वातावरण आहे, वातावरण सादर आहे. त्यामुळे ना जर ओल्या कपड्याने आपण डस्टिंग करायला घेतलं ना तर सामानांवर बुरशी लागण्याची भीती असते. त्यामुळे ना जी डस्टिंग आहे तर ती मी ना ड्राय डस्टिंग करते. सगळ्या घरातली डस्टिंग आटोपली की त्यानंतर मग काम असतं ते म्हणजे फरशी पुसण्याचं. सध्या आता पावसाळा चालू आहे तर पावसाळ्याच्या याच्यामध्ये बघा 8 दिवसातून एकदा तरी ना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं डेटॉल घाला. कारण पावसाळ्यामध्ये बघा जीव जंतू यांचा ना प्रादुर्भाव म्हणजे यांचा वावर जास्त असतो. तर या दिवसांमध्ये आपल्याला थोडीशी जी साफसफाई आहे तर ती थोडीशी जास्तच म्हणजे मेंटेन करावी लागते. तर त्यामुळे फरशी पुसण्याचं जे काही पाणी असतं त्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकायचं, कधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर याच्याने फरशी पुसणं खूप चांगलं असतं आणि घरामध्ये जीवजंतूंचा सुद्धा आपल्याला तेवढा वावर नसतो.
तर अशा प्रकारे बघा म्हणजे सगळी डस्टिंग वगैरे आटोपली की त्यानंतर फरशी पुसण्याचं काम असतं माझं. फरशी पुसण्याचं जे रुटीन आहे तर ते 8 दिवसातून किंवा आठवड्यातून 2दा हाताने फरशी पुसून घेते मी आणि बाकी दिवस मग जी मोपिंग बास्केट आहे त्याच्याने पुसते. पण सध्याच्या या रुटीनमध्ये हाताने फरशी पुसण्याचं काम माझं बंद आहे, कारण सध्या थोडासा ना सर्वायकलचा त्रास जास्त जाणवत आहे. त्यामुळे आता ना म्हणजे महिना झाला असावा तर हाताने फरशी मी काही पुसलेली नाही. सध्या मोपिंग बास्केट आहे त्याच्यानेच माझं काम चालू असतं. फरशी सगळी पुसून झाली त्यानंतर वॉशिंग एरियामध्ये जे ही फरशी पुसण्याचे, डस्टिंगचे आणि किचनचे कपडे असतात तर ते मी इकडे सगळे धुवून टाकून देते आणि त्यानंतर मग हा जो वॉशिंग एरिया आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेते. कारण हे बघा, जर आपण घर स्वच्छ केलं आणि आपला बाहेरचा परिसर जर घाण असेल तर तेच पाय पुन्हा घरामध्ये जातात आणि तुम्ही केलेली इतकी जी मेहनत आहे तर त्याचं काहीही मोल नसतं. म्हणजे या याच्याने ना सगळे म्हणजे आपले जे पाय आहेत तर ते घरामध्ये जातात आणि पुन्हा घर घाण होतं. वॉशिंग एरिया स्वच्छ झाला की त्यानंतर मग असतं बाथरूमची साफसफाई. घरामध्ये 2 बाथरूम आहेत तर त्यामुळे एकाच दिवशी 2ही बाथरूम मी स्वच्छ करत नाही. आज इकडचा बाथरूम, उद्या तिकडचा बाथरूम, तर अशा प्रकारे बाथरूमची जी आहे तर ती साफसफाई चालू असते. आणि टॉयलेट वगैरे क्लिनिंग मी त्या दिवशी करते ज्या दिवशी मला केस वगैरे धुवायचे असतात. पण जे बाथरूम आहे तर ते रोजच्या रोज म्हणजे तिथे थोडंसं हार्पिक किंवा थोडासा वॉशिंग पावडर वगैरे टाकून एक ब्रश तरी तिथे फिरवावाच लागतो. कारण जेव्हा बघा बाथरूम वगैरे ना इनबिल्ड असतात तर त्यांना तितकं स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे म्हणजे रोज कधी हा बाथरूम, कधी दुसरा बाथरूम, तर अशी बाथरूमची माझी ना साफसफाई असते. तर चला, अशा पद्धतीने माझं जे सगळं घर आहे तर ते मी स्वच्छ करते आणि साफसफाई करायला ना बघा खूप काही असा वेळ लागत नाही. पूर्ण जितकी आज क्लिनिंग मी तुम्हाला दाखवली तर 1 ते 1.5 तास मला या सगळ्या क्लिनिंगला लागतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.